तर पुण्याच्या वाकी गावातील पूल वाहून गेल्यानं विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। चाकण औद्योगिक परिसरातील वाकी गावाला जोडणारा मुख्य पूल अतिवृष्टीमुळे वाहून जाऊन तब्बल 8 दिवस उलटलेत। मात्र अद्यापही या पुलाची दुरुस्ती झालेली नाही, त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना चिखल, खड्डे आणि धोकादायक वाटेतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। पुलाची दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। गेली काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा मोठा फटका पुलाला बसलेला आहे। मी सध्या चाकणजवळील वाकी खुर्द येथील पुलाजवळ आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी आलेल्या पुरामध्ये हा पूल वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे याचा मोठा फटका या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसोबत शालेय विद्यार्थ्यांना बसतो। आपण जर पाहिलं तर हा पुलाचा मधला भाग होता तो वाहून गेलेला, नळ्या असतील आणि पूर्ण भाग हा वाहून गेलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांनी आता मुरुम टाकून तात्पुरता हा रस्ता सुरू केलेला आहे। मात्र या कामामुळे जे काही नव्याने झालेलं काम होतं त्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। गेली अनेक दिवसापासून खतर या पुलाचं काम हो, या रस्त्याचं काम हो अशी ग्रामस्थांकडनं मागणी केली जात होती आणि हे काम नव्यानेच झालं आणि पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेल्याने याचा मोठा फटका या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसोबत शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे। त्यामुळे पुन्हा हा नव्याने पूल कधी बांधला जाणार आणि या ठिकाणावरची वाहतूक पूर्ववत कधी होणार हे पाहणं सुद्धा येत्या काळात महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आता सध्या शालेय विद्यार्थ्यांकडनं ग्रामस्थांकडनं या पुलाचं काम करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे। हेमंत चापोडे, झी मीडिया, चाकण, पुणे।